नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने येथे सुक्की मुगाची मेदगर रेसिपी पाहणार आहोत। अतिशय रुचकर, खमंग आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे। यामध्ये आपण कोणतेही वाटण न घालता तयार करणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी झटपट अशी तयार होणारी, शिवाय कोणतेही वाटण नसल्यामुळे अजिबात टेन्शन नाही, गावाकडची एकदम उत्तम रेसिपी आहे। तर नक्की पूर्ण पहा। रेसिपीसाठी सर्वप्रथम गॅसवर एक 2 लिटरचा कुकर ठेवायचा। कुकर छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी मूग आपल्याला निवडून छान असे पाहून घालायचे आहेत आणि त्यानंतर हे सर्व आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर मूग भाजताना येथे तुम्ही गॅस मोठा ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त मूग जळणार नाही याची काळजी घ्या। तर हे पहा, मूग आपल्याला सारखं हलवत राहायचे आहे, म्हणजे सर्व मूग छान असे लालसर होईपर्यंत भाजले जातील। आता रात्री कदाचित आपण मूग किंवा कडधान्य भिजायला घालायला विसरलो तर मुगाचं मेदगर रेसिपी या पद्धतीने भाजून केली तर ती अतिशय खमंग अशी चव देते, रुचकर अशी तयार होते आणि कुकरला लावल्यामुळे अगदी 5 ते 6 शिट्ट्यामध्ये छान अशी शिजली जाते। तर हे पहा, या पद्धतीने आपल्या मुगाचा कलर हळूहळू चेंज झालेला आहे। तुम्ही पाहू शकता हिरव्या रंगाचा आता थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे। छान असे लालसर होईपर्यंत हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। या पद्धतीने सुंदर असे भाजून झाल्यानंतर येथे आपल्याला मूग 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे जे वरच्या बाजूला पोकळ मूग किंवा हलके मूग असतात ते निघून जातात। आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि अजून एकदा याला धुवून घ्यायचं। तर या पद्धतीने 2 पाण्याने धुवून झाल्यानंतर आता शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये कमीत कमी मोठ्या तांब्याने 1.5 तांब्या पाणी घालून घ्यायचं आणि कुकरला याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करायचं। तर 1 चमचाभर मीठ मी 1 वाटी मुगासाठी घालून घेतले। आता 5 ते 6 शिट्ट्या करण्यासाठी कुकर मोठ्या गॅसवर ठेवून दिला। तर हे पहा, 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर उघडून पाहिला तर तुम्ही येथे पाहू शकता अगदी छान आपले पूर्णासारखे मूग येथे शिजून झालेले आहेत। 1 चमचा घेऊन अगदी थोडं हलक्या हाताने आपल्याला हे मूग हटवून घ्यायचे, म्हणजे आपण जरी वाटण नाही घातलं तरी भाजी अतिशय सुंदर आणि घट्टसर होते। फक्त या पद्धतीने हटवून घ्यायचं, पाणी घालायचं नाही। तर आता गॅसवर एक कढई ठेवून 2 पळ्या तेल घातलं, 1 चमचा मोहरी यामध्ये घातली। मोहरी छान तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे यामध्ये घालायचे। जिरे छान फुलल्यानंतर कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा। 1 मध्यम आकाराचा कांदा किंवा 2 चमच्याच्या प्रमाणात येथे आपण कांदा घालून घेतला। कांद्यामुळे फोडणीला अतिशय सुंदर अशी चव देते। सर्व फोडणी एकत्र आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे। फोडणी छान अशी लालसर झाली, कांद्याचा रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये फक्त 1 मसाला आपण घालणार आहोत, तो म्हणजे कांदा लसूण मसाला। येथे 1 चमच्याच्या प्रमाणात घालून घेतला। हळद घातली अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात। सर्व फोडणी मंद गॅसवर छान अशी लालसर होईपर्यंत, छान अशी तर्री येईपर्यंत ही आपल्याला परतून घ्यायची आहे। छान अशी तर्री आल्यानंतर तेल सुटल्यानंतर यामध्ये हटवून घेतलेले मूग आपल्याला घालून घ्यायचे आणि फोडणीमध्ये सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 ते 2 मिनिट छान असं फोडणीमध्ये सर्व येथे एकत्र परतून घेतल्यानंतर अतिशय सुंदर असा वास या फोडणीचा आणि मुगाच्या मेदग्याचा किंवा मुगाच्या भाजीचा येतो। तर अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने मूग न भिजवता ही रेसिपी आपण केलेली आहे। तर हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी घालू शकता, परंतु सगळं मिळून येण्यासाठी 1 वाटीच्या प्रमाणात येथे मी पाणी घातलेलं आहे। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे। सर्व एकत्र आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मीठ आपण ऑलरेडी घातलेलं होतं, तर एकदा चव घ्यायची आणि त्यानुसारच मीठ यामध्ये ॲड करून घ्यायचं। तर हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिट हे आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे। थोडीशी चटचट किंवा शिजल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटात गॅस बंद करायचा आहे। ही रेसिपी तुम्ही अगदी झटपट अशी करू शकता आणि टिफिनला देऊ शकता, मुलं अगदी आवडीने खातात। तर यावर झाकण ठेवून एक वाफ आपण इथे 2 मिनिटाकरता काढून घेऊया।
तर अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने कोणीही रेसिपी झटपट अशी करू शकता. फक्त भाजी खाली लागणार नाही याची काळजी घ्या. पाणी घातल्यामुळं अगदी मिळून आलेले आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर अशी ही रेसिपी तयार झाली आहे. घरामध्ये भाकरी चपाती बरोबर किंवा भाताबरोबर ही तुम्ही सर्व करू शकता. टिफिनलाही देऊ शकता. मुलं आणि घरातील सगळेच मंडळी अगदी आवडीने तुमच्याकडे ही रेसिपी पुन्हा तुमच्याकडे नक्की मागतील. तर नक्की करून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कडधान्य नेहमी आपण भिजवून त्याची भाजी करण्यापेक्षा कधीतरी असं भाजून केल्यावर सुद्धा त्याची अप्रतिम अशी चव येते. जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडत असतील तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल बटन नक्की प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.